जे नाहीत त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकता, 4 वेळेला साहेबांनी वेळ बनवला. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबरती जायचं. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण त्यांचा मी आभारी आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळं हरकत किती आहे. जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत. की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका. मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवारसाहेबांच्याकडे करा. निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमका काय याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगडं टाकू नये एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अनेक जण आमच्याही संपर्कात आहे, नाही अशातला का भाग नाही, परंतु 33 प्रचाराची धाटणी दर खेपायला उपयोगात येईल असं नाही. आता महाराष्ट्रामध्ये तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या बाबतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आज राज्यातल्या पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं. आपल्याला काय राज्यसभेची पोटनिवडणूक आहे, उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्जपर्यंत राष्ट्रवादी उमेदवार देणार किंवा माहितीत काय ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन. उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल. दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणालात की आम्हाला आमच्याकडे संभ्रम निर्माण केला जातोय आणि टार्गेट केलं जातंय, तर कोणाकडे रोज आहे तुमचा, कारण की अजित पवार यांना टार्गेट का केलं. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं, महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अश्लील पद्धतीची टीका टिप्पणी केली, आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत. जी काही तक्रार सायबर ब्रँचकडे करायची ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटी आम्हाला कळतं ते आजही मी या बाबतीमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल, पण आपल्यामार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना, सारं काय केलेलं कुटील डावपेच या साऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार. सर, संघाच्या असलेल्या ऑर्गनायझर मधनं लेख लिहिण्यात आलाय की अजितदादांनी भाजपसोबत घेऊन भाजपने स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू करेन, त्याचंही माहिती समजून घेईन. आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. कुठेही त्यांच्यापैकी कोणाही कडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते त्याचं वाचन